नमस्कार मंडळी, स्टार्स ऑफ बाप या सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आणखी एक व्यक्तिमत्व आहे. MCAमध्ये ते सेकंड इयरला आहेत आणि आपण त्यांचं इंट्रोडक्शन त्यांच्या तोंडूनच ऐकू. दीपक, तुमचं स्वागत आहे आमच्या या एपिसोडमध्ये. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही सगळ्यांना करून द्यावं. नमस्कार. माझं नाव दीपक शिवाजी जोंधळे. मी कवठे कमळेश्वर म्हणजे आपल्या बाप कंपनीपासून साधारणतः मी एक 15 ते 20 किलोमीटरमध्ये राहतो. तर माझे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झाले आहे, ZP शाळेमध्ये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. राईट. त्यानंतर मी 7वीपर्यंत आमच्या गावामध्ये शाळा होती, श्रीराम विद्यालय कवठे कमळेश्वर. मग त्यानंतर मी सेमीमध्ये स्विच केलं, बरं. सेमी इंग्लिशमध्ये. तर काय रिझन होतं त्याचं स्विच करायचं? स्विच करायचं रिझन म्हणजे त्या काळात म्हणजे ट्रेंड चाललेला होता, अच्छा. सेमी सेमी सेमी. मग काय फायदा झाला का त्याचा सेमीचा? की मग हे अर्ध आणि ते अर्ध असं नाही झालं? नाही नाही, असं काही नाही. निश्चितच आता तुम्ही सेमी मध्ये गेला म्हणजे तुमचं इंग्लिशमध्ये थोडं म्हणजे कम्युनिकेशन होतं, मग त्यामुळे काय होतं आपलं व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह वगैरे होतं. बरं. तर मी माझं 10वी पर्यंतचं सेमी इंग्लिश कुठं केलं तुम्ही? वडगाव पान, वडगाव पानचं DK मोरे जनता विद्यालय. विद्यालय. हा, तिथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. बरं. त्यानंतर 11वी 12वी मी ज्ञानमातेमध्ये केली. संगमनेरला. हो. आणि त्यानंतर मी म्हणजे मला लहानपणापासूनच इंजिनिअरिंग करण्याची खूप इच्छा होती. ओके. मग त्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी माझं पुढं मी वाटचाल सुरुवात केली. अच्छा. तर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी DY पाटील म्हणजे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथं कंप्लीट केलं. मग त्यानंतर साधारणतः कोविडचा पिरियड आला. बरं. मी म्हणजे बघा साधारणतः आपलं 2020 मध्ये IT चं म्हणजे एकदम ट्रेंडिंग चालू होतं. म्हणजे वॅकन्सी पण त्यांच्याकडे भरपूर होती आणि मग मी पण असंच ट्राय केला त्यामध्ये. पण मग काय झालं, मी ऍप्टी वगैरे क्रॅक केलं. आता इंजिनिअरिंग केली म्हटल्यावर मी थोडं नॉलेज होतंच मला ऍप्टीचं. मी ऍप्टी वगैरे क्रॅक केली, पण मला काय होतं याचं नॉलेज नव्हतं IT चं. IT मध्ये म्हणजे डेटा टाईप काय असतात, म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन विचारले होते त्यांनी मला. कशात केलं तुम्ही? मी इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं. म्हणजे माझं पूर्णतः वेगळी ब्रांच होती. ओके. आणि मी त्यानंतर असं डिसाईड केलं की IT मध्ये स्विच करायचं. मग त्यानंतर काय झालं, मग असंच म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे चालू असताना म्हणजे सहज त्यांनी मला विचारलं, जो म्हणजे टीम लीड होता माझा. आणि ऍक्च्युली टीम लीड हा बहुतेक IT इन्फोसिसचाच होता माझा इंटरव्ह्यू. आणि सपोज टीम लीड होता, त्याच्या अंडर बहुतेक 40 मुलं होते. तर त्यांनी मला सहज क्वेश्चन विचारला की तुला IT मधले डेटा टाईप माहित आहे का? म्हणजे आपण बोलत नाही का डेटा टाईप बेसिक गोष्टी. तर मला त्यावेळेस म्हणजे ते समजलंच नाही, म्हणजे डेटा टाईप काय असतात हे माहीतच नाही, कारण माझी फील्ड मेकॅनिकल आणि मी IT हे करतोय. मग माझा इंटरव्ह्यू म्हणजे काय होतं, आपलं बॅकग्राऊंड नसल्यामुळं इंटरव्ह्यू माझा थोडा खराब गेला. पण मग तिथं काय झालं, मला त्यांनी सिलेक्ट केलं नाही. मग मी काय केलं, त्याच्यानंतर थोडंसं पॉझिटिव्हनेस घेतला त्याच्यात आणि मग मी पुढं सुरुवात केली. आणि कोविडचा पिरियड होता, त्याच्यात काय होतं, एक तर 2020 मध्ये पासआउट झाल्यामुळं कुठं म्हणजे जॉबची पण आशा संपलेली होती. म्हणजे आशा म्हणजे कसं, आता सगळ्यांना माहिती कोविडमध्ये सगळ्यांनी काय फेस केलेले, कुठं जाणं येणं वगैरे सगळं बंद होतं. त्याच्यामुळे मग मी 1 वर्ष साधारणतः माझं असंच गेलं, मी घरीच होतो. मग त्यानंतर मी असं केलं, म्हणलं IT मध्ये आपली सुरुवात तर झालेली आहे आता. मग मी त्यानंतर एक क्लास जॉईन केला. म्हणजे पुण्यातलं टॉप इन्स्टिट्यूट होतं इथे, क्यू स्पायडर म्हणून, म्हणजे फ्रेशरसाठी खूप चांगलं होतं. मी केलं जॉईन तिथं. मग साधारणतः तिथं मला शिकवलं त्यांनी बेसिक जावा काय असतं, मॅन्युअल टेस्टिंग काय असते. त्यानंतर त्यांनी मला शिकवलं म्हणजे जावामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केला, JDBC वगैरे. ॲडव्हान्स जावामध्ये आता जे जावामध्ये काम करतात त्यांना माहीत असतं हायबरनेट काय असतं, त्याच्यानंतर स्प्रिंग बूट काय असतं. आणि सध्या जावामध्ये स्प्रिंग बूट हे म्हणजे ट्रेंडच आहे त्याचा. मग मी असं माझे साधारण तिथं 8 महिने गेले. मग ते काय झालं, मी 2020चा पासआउट होतो. मग 21-22 मी 22च्या जूनमध्ये तो क्लास जॉईन केला. त्याच्यानंतर मी साधारणतः म्हणजे 23 मध्ये माझं ते हे झालं. पण मला IT कंपनीचं कसं असतं, त्यांना मिनिमम 2च वर्ष गॅप लागतो. तिथं काय झालं, माझा 3 वर्ष गॅप झाला. तिथं काही नाईलाजी झाली माझी. त्यानंतर मग मी एक 2-3 महिने घरीच होतो. मग साधारणतः आता घरी पण असल्यामुळं वडील काय बोलायचे, तुझं एवढं शिक्षण झाले, तू घरी काय करतोय? मग त्यानंतर मी असंच मग बाप कंपनीचं मी म्हणजे ऐकलं मी मग बाप कंपनीमध्ये आलो. मग
प्रथम तर मी राव सरांनाच भेटलो डायरेक्ट. मग सरांनी मला गाईड केलं, ठीक आहे तुझं इंजिनिअरिंग झालंय, सगळं झालंय, पण मग तुला कसं आहे आय टीचं नॉलेज नाही. मग त्यांनी मला समजून सांगितलं की तू म्हणजे पुढं MCA मध्ये तुला काय कोणते हे शिकवतील, म्हणजे कोणते साधारणतः कोणते लँग्वेज शिकवतील, हां बेसिक वगैरे HTML CSS बूटस्ट्रॅप हे लँग्वेज तुम्हाला शिकवणार. मग त्यानंतर 1 वर्षासाठी तू पूर्ण प्रोजेक्टवर असणार. म्हणजे आता मी प्रोजेक्टवर आहे. मग प्रोजेक्टवर असणार, त्यातून तुला भरपूर गोष्टी क्लिअर होणार. आणि तसंच झालं, सेम तसंच. मी VMS वर काम करतोय सध्या. आणि काम करत असताना म्हणजे मी ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर आहे, अँग्युलर मध्ये काम करतोय. आणि प्रोजेक्टमध्ये मी साधारणतः खूप सारे अशा गोष्टी शिकलो की म्हणजे मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. एक नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असताना मी टेक्निकल म्हणजे IT मध्ये येऊ आणि मी म्हणजे फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करतो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरं, आता तुझं उदाहरण म्हणजे कसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून IT क्षेत्रात आलेले खूप सारे लोक आहेत. हो. पण जेव्हा आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतो तेव्हा एक तो अभिमान असतो नाही का, मेकॅनिकल इंजिनियर. तर तो अभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचली जाते का जेव्हा तू IT मध्ये काम करतो एक मेकॅनिकलची डिग्री घेऊन? आता अभिमानाला ठेस म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा काय असते, मुलांनी इंजिनिअरिंग केली म्हणजे आपलं मुलं कुठेतरी जॉबला लागणारच. पण काय होतं म्हणजे मेकॅनिकल पण फील्ड खूप चांगली, पण मग त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, मग साधारणतः मेकॅनिकल म्हणजे ग्रोथ होण्याचे जे चान्सेस आहे ना ते लिमिटेड म्हणजे कसं म्हणता येईल, तुला साधारणतः 2 वर्ष तू काम केलं तर तुला असं सॅलरी भेटेल. मी सॅलरीचं नाही म्हणत, सॅलरीच्या दृष्टीने आपल्याला जायचं पण नाही, इंडिव्हिज्युअल लाईक ओके राईट. पण मग होतं काय की समजा आता एक कन्सेप्शन असं असतं की म्हणजे मेकॅनिकल जर मी केलं किंवा मेकॅनिकलमध्ये जॉब लागला तर मेकॅनिकलची जॉब आहेत जिथे जिथे MIDC आहेत. हो बरोबर. आणि IT मध्ये ती फ्लेक्झिबिलिटी आहे की काही गोष्टी तुम्ही आता हायब्रिड मॉडेल जे आहे तुम्ही 3 दिवस ऑफिसला जा, 3 दिवस घरी करा. मग तुम्हाला काय वाटतं की तो कल असतो का मुलांचा, म्हणजे मेकॅनिकलच्या मुलांचा, की यार नाही इकडं हात काळे करण्यापेक्षा आपण काय करू, एक बसून जॉब असतो किंवा काय असतं, मग ते एक कन्सेप्शन त्यांच्या डोक्यातमध्ये असते की असा असा जॉब आहे ITचा. बट जे IT मध्ये आहेत आणि जे ITच्या बाहेरून IT बघताय, ह्या दोघांचं पण गोष्टी खूप वेगळ्या आहेत IT कडे बघण्याच्या. म्हणजे जे एक प्रॉपर IT मध्ये काम करतात त्यांना माहिती की IT मध्ये सध्या काय चालू आहे. म्हणजे तुम्ही कोणती फील्ड घेतली, IT घेतली किंवा मेकॅनिकल घेतली, तर तिथे तुम्हाला हार्डवर्क हे करणंच आहे. मग आता तुम्ही म्हणताय की मी IT मध्ये आलो, तर मग तुमचा निर्णय तो कसा वाटतो तुम्हाला? आता योग्य होता की मेकॅनिकलमधून मी स्विच केलं IT मध्ये आणि मी एकदम स्टेबल आहे आता, असं वाटतंय का? हो, मी सध्या म्हणजे ज्यावेळेस मी प्रोजेक्टवर आलो ना, म्हणजे प्रोजेक्टवर यायच्या अगोदर म्हणजे माझी अशी अवस्था होती की मला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं भाऊ, अँग्युलर काय असतं, त्याच्यात वर्किंग कसं होतं, म्हणजे फंक्शनल वाईज आपण बोलतो की UI अँग्युलर मध्ये काय असतं, UI असतो आणि फंक्शनॅलिटी असते आणि इंटिग्रेशन असतं. मग काय होतं, ज्यावेळेस म्हणजे साधारणतः मी HTML CSS बूटस्ट्रॅप कम्प्लीट केल्यानंतर जावास्क्रिप्ट झालं माझं, म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये माझ्या काही गोष्टी कम्प्लीट झाल्या. त्यानंतर डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्टवर गेलो मी. तिथे गेल्यानंतर मला असं समजलं की आपण जे बेसिक केलंय त्याच्या तुलनेत आपण बोलत नाही का. आता साधारण तुम्हाला एक उदाहरण देतो मी, आता इंजिनिअरिंग, तुम्ही पण इंजिनिअरिंग केलेलं आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही डिप्लोमा घ्या आणि डिग्री घ्या. डिप्लोमा आपण काय बोलतो, म्हणजे एक उदाहरण, डिप्लोमा आपण जमीन समजायचं आणि डिग्री म्हणजे आपलं आकाश समजायचं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण लाईव्ह प्रोजेक्ट जातो का त्यावेळेस आपल्याला स्वतःचं म्हणजे कळतं बा आपण किती थोडक्यात पाण्यात उडी टाकल्यावरती पोहायला शिकतं माणूस. आणि अजून मला त्याच्यात एक ऍड करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे लाईव्ह प्रोजेक्टवर काम करतात ना, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपण बोलत नाही का, म्हणजे आपण किती पाण्यात आहे आपण स्वतः चेक करू शकतो. आणि त्यामुळं काय होतं माहिती का, माणसामध्ये एक हॅबिट तयार होते, प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी शिकावं वाटतात. मग त्या नवीन गोष्टींमुळे मग काय होतं, माणूस फंक्शनॅलिटीमध्ये प्रॉपर काम करत चालतो, प्रयत्न करत असतो. आणि काय होतं मग आपण बोलत नाही का लॉजिक म्हणजे काय नसतं. ज्यावेळेस तुम्ही काम करत राहणार त्या गोष्टी तुमच्या हाताखालून ज्यावेळेस जाताना त्याला तच लॉजिक म्हणतात, कारण ते ऑटोमॅटिक डेव्हलप होत चालतं. सपोज तुमच्या समोर एखादा प्रॉब्लेम जर आला, तुम्ही जर म्हणजे पहिला अगोदर आलेला आहे आणि मग तुम्हाला काय ते लगेच सॉल्व्ह करणार तुम्ही. आणि ज्यावेळेस सुरुवात तुमची असणार त्यावेळेस तुम्हाला काय थोडा विचार करावा लागेल, हे कसं होतं, हा प्रोग्राम ID कुठून जातो, काय होतं, सगळा एक्सपिरियन्सचा भाग आहे. हो, सगळा एक्सपिरियन्सचा भाग. मला एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतात राईट, एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपण जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, कदाचित
ती इंजिनिअरिंगची फीज भरणं तेवढं कॅपेबल नसतं कुटुंबाला, पण ते मुलाला शिकवायचं म्हणून कुठून तरी ॲडजस्टमेंट करून ती फीज भरतात. त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाते. मग जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर जेव्हा घरच्यांना माहीत असते की मुलगा आता मेकॅनिकल इंजिनियर होईल, मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की मला आता मेकॅनिकलमध्ये काम नाही करायचं, मी IT मध्ये स्विच होतोय, तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा होता किंवा त्यांची रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला याच्या संदर्भात? आता ती गोष्ट सांगायचं जर म्हटलं तर माझे वडील म्हणजे पहिल्यापासूनच सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. राईट. का त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असतेच की आपल्या मुलाने काहीतरी आपल्यापेक्षाही काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. पण मी ज्यावेळेस मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो, म्हणजे असं कसं असतं इंजिनिअरिंगमध्ये पण एक ट्रेंड ठरलेला असतो. त्यावेळेस सुद्धा मेकॅनिकल खूप ट्रेंडिंग होतं. पण प्रॉब्लेम काय झाला का ज्यावेळेस कोविड आला आणि मेकॅनिकलचं काम कसं असतं तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला MIDC मध्ये जावंच लागतं. आणि मग त्यामुळे इश्यू झाला. काय झालं, बरेच अनएम्प्लॉयमेंट झाली. म्हणजे आपण काय बोलतो, ज्यांना आपलं डिझाईन वगैरे सेक्शन असतं मेकॅनिकलमध्ये ते करू शकता बुवा, काम घरून करू शकता. पण मग तुम्ही जर असं प्रोडक्शन वगैरे याच्यात जर असाल तर तिथं त्यामुळे काय झालं, अनएम्प्लॉयमेंट झालं. आणि त्याचे परिणाम असे झाले की बहुतेक मुलांना असं वाटलं की IT मध्ये स्विच करावं, म्हणजे IT करिअरचा ऑप्शन बघितलं. कारण का बरं, कारण IT मध्ये वर्क फ्रॉम होमची आपल्याला ऑपॉर्च्युनिटी होती. कंडिशन अशा तयार झाल्या की घरच्यांनी पण जास्त असं काही विरोध त्याला दर्शवला. घरच्यांना दिसत होतं गोष्टी काय चालल्यात बाहेर. बरं, मला तुमचं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा तुमचं घरी काय असतं, शेती वगैरे आहे का, कसं मला सांगायचं? तर आता फॅमिली बॅकग्राऊंड जर सांगायचं जर म्हटलं तर माझे वडील म्हणजे दूध प्लांट आहे, त्याच्यामध्ये ते मॅनेजर आहे. मॅनेजर म्हणजे ते सगळं बघतात तिथं. आणि त्यानंतर माझी मम्मी हाऊसवाईफ आहे, ती घरीच असते. आणि साधारण तुम्ही घरी जर बघायला जर गेलं तर म्हणजे आम्ही एक 50 गायांचा गोठा केलेला आहे. अरे वा. आणि साधारणतः म्हणजे कसं होतं, साधारणतः आमचं दिवसाला 300-350 लिटर दूध निघतं. ग्रेट. आणि मग त्यातून काय होतं, प्लस म्हणजे मला बाप कंपनीमुळे काय फायदा झाला, मी ते बघून सुद्धा मी बाप कंपनीत काम करू शकतो. म्हणजे दोन्ही पण दोन वेळी मला फायदा झाला. आणि काय होतं माहिती आहे का, आणि बरेच काय होतं खेड्यात IT कंपनी अशा लोकांना कसं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल बाप कंपनीत येतो ना, त्यावेळेस आपल्याला खरंच समजतं का इथं काय चालू आहे ॲक्च्युअल असं. बट मला एक प्रश्न थोडासा ऑफ असा विचारायचा आहे की एवढं घरी सगळं असताना, एवढं सगळं म्हणजे आता तुम्ही म्हणता की 300-400 लिटर दूध आमचं चालू आहे, घरी एकंदर परिस्थिती पाहिली तर स्टेबल आहे, फायनान्शियली स्टेबल आहे, तर मग तुम्ही हा निर्णय का घेतला की मला जॉब करायचा आहे? तुम्ही ते जरी सांभाळलं असतं तरी तुम्ही कुठेतरी आयुष्यात खूप पुढे गेला असतात. तर मग हा डिसिजन काय होता नेमका, की त्याच्या मागचं रिझन काय होतं? आता तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारला. कारण बोलायचं झालं तर सध्या ट्रेंड असा आहे की लग्न करायचं म्हटलं की जॉब करावा लागतो. शेतकऱ्याला लोक मुली देत नाहीत, कदाचित त्यामुळं मुलं जॉब करतात, नंतर लग्न झालं की सोडून देतात. काही मुलं काही जेन्युइन रिझननी पण सोडत असतील, पण मे बी ती एक कंडिशन झाली की त्या कंडिशनची पूर्तता झाली तरच तुम्हाला मुली भेटतील. तर असं काही अँगल होतं का आपल्या केसमध्ये? नाही, तसं काही नव्हतं. तर म्हणजे आता सांगायचं जर म्हटलं तर म्हणजे आपली घरची परिस्थिती स्टेबल आहे. पण तुम्हाला एक मी उदाहरण देतो. काय होतं म्हणजे आता आपल्या वडिलांचं जर उदाहरण घेतलं, म्हणजे साधारणतः त्यांनी म्हणजे शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं असतं. कारण ते विश्व निर्माण करताना त्यांना कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं, काय इश्यू येतो, मग त्यातून ते काहीतरी बोध घेतात आणि आपल्या पाल्याला काय सांगतात, मी असं केलंय त्याच्यामुळं हे झालंय, त्याच्यामुळं काय बोलतात. आणि म्हणजे सपोज तुला जर आपण बोलत नाही का, आता शेतीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट आहे. आणि त्यामुळे काय होतं, मला एकच गोष्ट सांगा वाटते की म्हणजे कोणी असं एक शेतकरी आहे भाऊ, त्याच्याकडं म्हणजे आपण बघण्याचा कन्सेप्ट लोकांचा वेगळा आहे. एखादा मुलगा आहे तो घरी असल्यामुळं मग काय होतं, लोकांना असं वाटतं तो तर काहीच करू शकत नाही. पण हे मला सांगायचं दृष्टिकोन असा आहे का घरी बघून सुद्धा माणूस जर म्हणजे घरी काम करून आपण जर बाप कंपनीत जर काम करू शकतो तर काहीच अडचण नाही असं मला वाटतं. आणि एक म्हणजे आपल्या समाजात असं झाले, जसं तुम्ही म्हटले की शेती करतोय याचा अर्थ तो काहीच नाही करत. बट जर आपण बारकाईने त्या व्यक्तीकडे बघितलं तर तो एक सायंटिस्ट आहे, राईट, जो शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय आणि त्याचं पीक एक चांगलं उत्पादन त्याचं घेतोय.
त्याला भाव भेटतोय नाही भेटतोय ही कंडिशन वेगळी, बट तुम्ही त्या अँगलने जर बघता त्याच्यात उमेद किती किंवा त्याच्यात करून दाखवण्याची जिद्द किती, ह्या गोष्टी जर बघितल्या तर कोणीच असं रिकामटं बसलेलं नाही. सगळे काही ना काही त्यांच्या आयुष्यासाठी धडपड करताय. तर आता येऊयात परत आपल्या मेन मुद्द्याकडे. तर तुम्ही आता अँग्युलर डेव्हलपर म्हणून आहात, तर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुठं असाल किंवा तुमचं काय गोल आहे पुढच्या 5 वर्षासाठी? तर आता साधारणतः मी VMS वर काम करत आहे. आणि VMS कसं आहे की एक आपला जो क्लायंट आहे तो आपला आउट ऑफ कंट्री, म्हणजे आपल्याला जो क्लायंट भेटलेला आहे तो बाहेरचा आहे. त्याच्यामुळं साधारणतः काय होतं, हा प्रोजेक्ट किती वर्ष चालेल मला पण माहीत नाही. म्हणजे ड्युरेशन त्याचं आहे ना आपल्याला फिक्स माहीत नाही. 5 वर्ष चालू शकतो, 10 वर्ष चालू शकतो आणि बहुतेक लाईफ टाईमही चालू शकतो, कारण असा त्या प्रकारचा तो VMS प्रोजेक्ट आहे. आणि मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ना, म्हणजे ज्यांना असं वाटतंय का मला हे आपण इंटर्नशिप बोलतो, इंटर्नशिप नंतर आपण काय बोलतो, हा चांगला असेल तर तो पुढे जाऊ शकतो. पण मला काय बोलायचंय, तुम्ही इंटर्नशिप करण्याऐवजी तुम्ही बाप कंपनीत येऊन निश्चितच काहीतरी एखादं BCA MCA वगैरे जर केलं आणि त्यानंतर तुम्हाला जो लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स जो मिळतो ना, तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि त्या नॉलेजमुळे काय होतं माणसाला, म्हणजे आपण काहीतरी वेगळं करू शकतो अशी उमेद माणसात तयार होते. आणि नक्कीच बाप कंपनी जशी खेडेगावात स्थापन झाली, कदाचित ह्या खेडेगावातले हा जो एरिया आहे आपला जर बघायला गेलं तर एवढं पाणी तिकडं फिरलेलं नाही किंवा थोडासा मागं राहिलेला असा भाग आहे. तर इथल्या मुलांना माहीत नाही गोष्टी की IT काय असतं किंवा हे काय असतं. तर बाप कंपनीमुळे ॲटलिस्ट माहीत झालं की IT कंपनी असते आणि अशा अशा गोष्टी तिथं होतात. तर ही जी लिटरसीचा रेट आहे, म्हणजे ही जी म्हणू शकतो आपण लोक शिक्षित होत आहे IT च्या बाबतीत, तर तुम्ही बाप कंपनीत कामाला येत आहे, तर तुमच्यामुळं गावात काही असा इम्पॅक्ट झाला आहे की हा दीपक ह्या कंपनीत जातोय आणि हा काय करतोय असं कोणी गावात तुम्हाला विचारतं का, किंवा काय त्याचा इम्पॅक्ट आहे असं तुम्हाला वाटतं? हो, भरपूर सारे. म्हणजे मी उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे असेच माझे पण काही फ्रेंड आहे का ते पण असे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून त्यांना IT मध्ये म्हणजे काम करण्याची इच्छा होती. पण काय झालं, नाईलाज असतो काही आली नाही. पण आता मी जर माझंच उदाहरण जर सांगितलं तुम्हाला, मी काय बोललो तुम्हाला, मी माझं म्हणजे घरचं सगळं बघून मी इथं काम करतो. आणि इथं काम करून प्लस म्हणजे मला दोन्ही पण बेनिफिट होता. काय होतं, मला नॉलेज पण भेटतंय आणि मी घरी पण राहतो. आणि तेच खूप महत्वाचं आहे. काय होतं, लोकांना अशी म्हणजे सवय झाली की मुलगा पुण्यामध्ये जातोय, नोकरीला आहे, फ्लॅट पाहिजे. ही लोकांची काय ही अपेक्षा आहे. पण मग काय होतं, जर तुम्ही साधारणतः इथं जर म्हणजे बाप कंपनीत जर बघितलं ना, ते पण सेमच आहे. फक्त लोकांच्या काय होतं, कंपनी खेडेगावात आहे आणि पुण्यातली कंपनी लय मोठी असं वाटत. पण ते आपण काय म्हणतो, लोकांचं हे पुढचा प्रश्न असा आहे, जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात किंवा मेकॅनिकल फील्डमध्ये जर तुम्ही जॉब करत असते आणि तुम्ही पुणे मुंबईसारख्या एखाद्या ठिकाणी काम करत असते, तर ते लाईफ तुमचं कसं असतं आणि आत्ताचं लाईफ तुमचं कसं आहे याच्याबद्दल काही कधी मनात विचार येतो का, की मी जर असा असतो किंवा मी जर मेकॅनिकलमध्ये असतो तर? निश्चितच हा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहेच आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण सिटीमध्ये आपलं रेग्युलर लाईफ कसं असतं, आता मेकॅनिकल इंजिन तुम्हाला शिफ्ट मध्येच काम करावं लागतं, घड्याळाच्या काटावर पळावं लागतं. आणि घड्याळाचं आणि काय होतं, साधारणतः 6 वाजता शिफ्ट चालू होते, 6 वाजता झाले त्याच्यानंतर 3 वाजता शिफ्ट संपते. म्हणजे मी ऑलरेडी काम केलेलं आहे मेकॅनिकल मध्ये, पण ते सांगतोय तुम्हाला त्याचं हे. काय होतं, 6ला आपण उठणार, म्हणजे आता साधारणतः काय होतं आपलं, म्हणजे आता इकडे गावाकडे असेल तर सगळे आपले म्हणजे झोपेतून उठलेले असतात. सिटीकडे काय असतं, कोणी म्हणजे झोपलेलेच असतात. पण काय होतं, आपलं साधारण त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन होत नाही. म्हणजे आपण काय बोलतो, फॅमिलीचं कम्युनिकेशन पाहिजे. पण काय होतं, ज्यावेळेस आपण मेकॅनिकल मध्ये काम करतो ना, ह्या शिफ्टच्या याच्यामुळे काय होतं, आपलं आणि फॅमिली सोबत कम्युनिकेशन पूर्णपणे हे होतं. तुम्ही जेव्हा फर्स्ट शिफ्टून घरी येतात, सेकंड शिफ्टचे गेलेले असतात, सेकंड शिफ्टचे घरी येतात, तेव्हा नाईटवाले गेलेले ते रोटेशन चालूच असतं. तुम्ही बोलताय तो मुद्दा एकदम बरोबर. आणि जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुमच्यासाठी काय, म्हणजे जर तुम्ही पुणे मुंबईत काम करताय, तिथलं जॉब सॅटिस्फॅक्शन तुमच्यासाठी काय होतं, आणि तुम्ही बाप कंपनीत रुरलमध्ये काम करताय आता, तर इथलं जॉब सॅटिस्फॅक्शनची तुमची डेफिनेशन काय? आता पुण्यात साधारण जर मी पुण्यात जर जॉबला जर असतो, तर त्यात काय होतं, मी माझं गाव सोडून जातो. म्हणजे मी माझी सगळी फॅमिली सोडून मी सिटीमध्ये जातो. मग काय होतं, फॅमिलीकडे लक्ष राहत नाही. म्हणजे आपण काय बोलतो, साधारणतः फक्त आपण एक फोन करणार, काय चाललंय, कसं चाललंय, पण आपल्याला घरी काय चाललंय ऍक्च्युअल आपल्या डोळ्यांना म्हणजे दिसत नाही. आणि त्याच जर हे जर घेतलं, जर मी बाप कंपनीत आहे, तर मी काय सकाळी जातोय,
म्हणजे सकाळी माझं 9:30 वाजता वर्किंग होतं, म्हणजे मी 9 वाजेपर्यंत घरीच असतो. मग 9 वाजेपर्यंत कसं असतं, सगळ्यांबरोबर सगळं आपलं कामाला आई लक्ष वडिलांबरोबर सगळे काम आवरून आई वडिलांबरोबर आपलं सगळं बोलणं वगैरे सगळं होतं. बरोबर. त्यानंतर 6:30ला मी घरी येतो. तर त्यानंतर काय होतं, जेवायला वगैरे सगळे एकत्र बसतात, म्हणजे कसं पूर्ण फॅमिलीचं कम्युनिकेशन असतं. तर मला हा गॅप खूप वाटतो, कारण शहरामधील IT मध्ये आणि खेड्यागावातल्या कंपनीमध्ये एवढा खूप मोठा गॅप कारण आहे. जे आता शहरात गेलेत ते कदाचित त्यांना परत गावाकडची ओढ जरी असली तरी ते रिस्पॉन्सिबिलिटीमुळे येऊ शकत नाही. कारण आपण बरेच लोकांना बघतो की काही काही ठिकाणी एकुलता एक मुलगा असतो, तो जर पुण्यात जॉबला लागला तर इकडे आईबापांचं झुरणं असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे दोघांनाही त्रास होत असतो, पण नाईलाज असतो त्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. तर बाप कंपनीमुळे एवढा तर एक फायदा झाला आहे की जी लांब जाणारी आपली पिढी आहे किंवा आपली मुलं आहेत ते आज आईबापाजवळच राहत आहेत आणि त्यांची पण स्वप्न पूर्ण करत आहेत आणि त्यांच्यासोबत राहून त्यांना जो मानसिक आधार लागतो तो ते देत आहेत. तर बाप कंपनीचं एक हे जे डिसेंट्रलायझेशन ऑफ IT हे जे एक एम आहे ते कुठेतरी साध्य होताना आपल्याला दिसतंय. जे मेट्रो सिटीजमध्ये IT कंपन्या आहेत त्या IT कंपन्या जर खेडेगावात आल्या तर हे जे जॉब सॅटिस्फॅक्शन हे अनेक लोकांना आपण हे जॉब सॅटिस्फॅक्शन देऊ शकू. आणि नक्कीच जे फाउंडर्स आहेत त्यांनी नक्कीच हा विचार करावा आणि ह्या गोष्टी कराव्यात. आज आपल्यासोबत दीपक जोंधळे जोडले गेलेत, त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असंच आपण एका पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत गुड बाय आणि थँक्यू.